मल्हार योद्धा दीपक बोराडे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली या ठिकाणी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे। त्यांना पाठिंबा म्हणून आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या कार्यालयासमोर सकल धनगर समाज वसमत मतदारसंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी समाज बांधवांनी घोषणाबाजी करत आमदार राजू नवघरे यांना निवेदन सादर केले। धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमदारांनी पाठिंबा द्यावा आणि शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी औंढा येथील धनगर समाज बांधव तसेच वसमत विधानसभेतील सर्वच धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। आमदार साहेबांना जो आमचे दीपक भाऊ बोराडे जालना येथे आमर उपोषणासाठी बसलेले आहेत, त्यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही त्यांच्या घरासमोर असा विषय होता धरणे आंदोलनाचा, पण इथं त्यांच्या ऑफिस समोर आम्ही आज बसून धरणे आंदोलन केलेलं आहे। ते निवेदन घेण्यासाठी आले असता त्यांनी निवेदन स्वीकारले व त्यांनी असा शब्द दिला की बाबा मला तुम्ही जिथं पाठवलं तिथं मी गेल्यानंतर नक्कीच तुमचा प्रश्न उपस्थित करीन आणि एसटी आरक्षणाची अंमलबजावण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन। तुमच्या मागणीला पाठिंबा घटनास्थळी आले होते, निवेदन स्वीकारलं आणि मी माझ्या परीने तिथं तुमचा प्रश्न उपस्थित करतो, तुमच्या आरक्षणा संदर्भात विषय मांडतो एवढं त्यांनी आम्हाला कळवलं। यानंतरचे दीपक भाऊ बोराडे हे आम्हाला जसे तिकडून आदेश देत आहेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही आज उद्या 1 तारखेला जर शासनाने या 2 दिवसात दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण नाही उठवलं, शासनाला जाग नाही आली तर आम्ही 1 तारखेला चक्का जाम आंदोलन वसमत येथे करणार आहेत। आज वसमत आमदार संघामधील औंढा तालुका जे आहे त्याच्यामध्ये जी काही गावं उर्वरित आहेत ते गावं जे आमदार संघ वसमत विधानसभेच्या याच्यामध्ये येतात, तिथून औंढा नागनाथ येथून हे सर्व आमचा धनगर बांधव आज धरणे आंदोलनासाठी 11 ते 1 या वेळेमध्ये आम्ही आमदार साहेब राजूभाई नवघरे यांच्या कार्यालयावर धरणं आंदोलन म्हणून धरलेले आहे। काय मागणी? आमची एसटी प्रवर्गातून जाहीर अंमलबजावणी व्हावी धनगर समाजाची, हे आमचा प्रमुख मुद्दा होता। काय म्हणले भैया साहेब म्हटले की आम्ही निवेदनास्तनी आम्ही भैया साहेबास नमूद केलेले आहे की आमचा हा प्रश्न तुमचा विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे। तर भैया साहेब म्हणले की बाबा आम्ही तुमचा हे प्रश्न विधानसभेवर तुमच्या ह्या मार्ग लावण्याचा प्रयत्न करू। पुढचा काय तुमचा पुढचा जे आमचा असा प्लॅन हे आहे की जर सरकार आमच्या ह्या गोष्टीवर नाही, समजा आम्हाला आरक्षणाचं जर नाही हे केलं, समजा सकारात्मक नाही राहिलं, तर आम्ही सरकारला दाखवून देऊ की उद्याचा आमचा चक्का जाम आहे 1 तारखेला। ते आम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सरकारला आणि इथून पुढे आमचा धनगर समाजाचा शांततेने नाही घेणारा आता आक्रोश मोर्चे तयार करणार आहे आणि बहुसंख्येनं आम्ही रस्त्यावर उतरू। आणि दुसरी गोष्ट, जर आमचे नुसते माणसंच नाही उतरणार तर मेंढ्या शेळ्या जे काही आमचे जनावर आहेत, जे मेंढपाळ करतात आमचे लोक, त्या मेंढ्यांना यांना घेऊन आम्ही रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करू व तसेच आम्हाला जसे बोराडे साहेब आमच्या आंदोलनाचं इशारा देत राहतील, जे इन्स्ट्रुमेंट देतील त्या पद्धतीने आम्ही मुंबईकडे सुद्धा शेळ्या मेंढ्या वगैरे सगळे घेऊन जाणार आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।